ड्रीमी डायरी विथ श्रावणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आपण बनवत आहोत घरगुती साध्या सोप्या पद्धतीने कोबीचे वडी। लहान मुलांना कोबी खाणं जरा ते म्हणजे असे मोठ्या लोकांना पण असं नाही आवडत कोबी। त्याच्यामध्ये चण्याचं डाळ, त्याच्यामध्ये खोबरं, मिरची वगैरे, हमका वगैरे, त्यापेक्षा सगळ्यात सोपी कोबीचे वडी करायची आपल्याला मस्तपैकी। सो रेसिपीकडे आपण वळूया लवकरच। इकडे बघा आपण एक मीडियम पाव किलोच्या वरतीच असेल मे बी तो कोबी, तो असा आपण बारीक कसा बघा बारीक चिरून घेतलाय बघा मस्तपैकी। आणि त्या कोबीच्या स्वतःच्या पाण्यामध्येच कोबी कांका पाणी सोडतं हे बघा। त्याच्यातच आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मिक्स करून पोळूवडी टाईप बनवायचा आहे उंडा त्याचा, आणि वाफून मग त्याचे डीप फ्राय करणार आहोत आपण वडी। बघूया कृती। सो या कोबीच्या आपण भाजीमध्ये आता ॲड करूया आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। ठीक आहे, अंदाजे 2 चमचे घेतली आम्ही। नंतर इथं आपलं रेग्युलर जाणार आहे लाल तिखट, लाल मिरची पावडर 2 चमचे, धने जिरे पूड, हळद, सफेद तीळ, त्याने जरा क्रंची येणार आपली वडी। ठीक आहे, आणि तांदळाचं पीठ घेणार आहोत आपण इथे थोडंसं, त्याच्यामध्ये ते कुरकुरीत होणार आपली वडी। बस, आणि बाकीचं बेसन घेणार आहोत आपण डाळीचं पीठ आपलं, आणि मग शेवटी घालणार आहोत चवीनुसार मीठ। इथे बघू शकता आपल्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करून झालेल्या आहेत। आता आपण हे मिक्स करूया, मिश्रण एकजीव होईपर्यंत, जसं आपण कणकेचा गोळा मळतो। जास्त पण बेसन नाही घ्यायचं आहे, नाही तर मग कोबीची चव टेस्ट नाही लागणार तुम्हाला। जेवढं त्याच्यामध्ये मावेल तेवढंच चण्याचं पीठ ॲड करायचं आहे, एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आपल्याला। बिन पाण्याची आहे ही रेसिपी। हे बघा इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे, आणि आपण आता ह्याचं असे उंडे काढून घेतो आहे लांब या आकाराचे। आणि हे डायरेक्ट चाळणीवरती, मी आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं उकळत, डायरेक्ट चाळणीवर ठेवणार त्याला वाफ द्यायला। म्हणजे इथे 4 उंडे रेडी झालेत त्या एवढ्या कोबीमुळे। बघा 1 2 3 4। आता भेटूया उकळल्यानंतर, मग त्याचे पीसेस करून डीप फ्राय। हे काय बनवलंय? हे काय करते तू नवीन? हे आहेत वांग्याचे काप। ह्याची रेसिपी पण नक्की शेअर होईल तुमच्यासोबत लवकरच। वांग्याचे काप साइड डिश आहे ही पानामध्ये। आणि आपले इकडे रेडी आहेत वडी। हे बघा कट करते मी मस्तपैकी, बघा हे होणार
डीप फ्राय. जे पीठ तुम्हाला वाटत होतं ना पातळ, आहे बघा शिजल्यावरती कसं होतं. तेल तापत ठेवलं म्हणजे कुरकुरीत लगेच आपल्या वड्या तळून खायला रेडी. तेल आपलं आधीच तापलं होतं म्हणून आपल्या वड्या रेडी. लगेच येस. आपण जेवताना टेस्ट करून सांगूया आपल्या व्ह्यूअर्सना. ठीक आहे. बघा रेडी आहेत आपल्या वड्या. लगेच झटपट पटपट कोबीची वडी नक्की करून पहा. एक नंबर झाली आहे वडी. वांग्याचं फक्त पण नाही, वांग्याचं नाही, वांग्याची काप काप. व्हिडिओ एंडपर्यंत बघा नक्की सगळे व्हिडिओ माझे. बघा चॅनलला आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ. कंजूसगिरी करू नका सबस्क्राईब करायला. आणि सगळ्यांशी शेअर करा. आणि मेन म्हणजे आमच्या रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा. खूप सोप्या सोप्या रेसिपी असतात रोजच्या आपल्या घरगुती जेवणामधल्या. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.